निखिल सर, निखिल ओपन द डोर सर. काय झालं? दरवाजाच उघडत नाहीयेत. निखिल दार उघड. निखिल सर, निखिल सर, दरवाजा उघडा सर. त्यांना काही झालं तर नसेल ना? मी कॉल करून बघते. हो लवकर लवकर. निखिल सर, सर दार उघडा सर, प्लीज सर. त्यांचा फोन पण लागत नाहीये. निखिल असं कसं होईल? निखिल सर तुम्ही आत आहात ना? याची उतरली नसेल नक्कीच. जरा गप्प बसशील. हाऊसकीपिंग, तुमच्याकडे डुप्लिकेट चावी आहे का? आणा इकडे. सर चावी नाहीये, हरवली. अरे व्हॉट डू मीन हरवली? अशी कशी हरवली तुम्ही? प्लीज ओपन द डोर. मी आली आहे, वेट. असं कसं होऊ शकतं? की कार्ड हरवलं तुम्ही? हे बघा, तुम्ही त्यांना नंतर ओरडा. प्लीज आधी दार उघडा. माझ्याकडे गेस्ट रूमचं डुप्लिकेट की कार्ड आहे. निखिल निखिल सर, निखिल आम्ही सगळे एका स्टार्टअप कंपनी निकिटूनसाठी काम करतो. निकिटून्स म्हणजे ती कार्टून बनवणारी? हो. आणि तुम्ही सगळे कोण आणि इथे काय करताय? निखिल सर आमचे बॉस होते. आम्हाला यूएसच्या एका खूप मोठ्या कंपनीची ऑफर आली होती. सर खूप खुश होते. इनफॅक्ट त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी सरांनी इथे पार्टी ठेवली होती. आणि 2 दिवसांनी ते US ला जाणार होते. पण अचानक हे असं सगळं घडलं. प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. थोडं विचित्र वाटतंय सर. बरेच वार झाले त्याच्यावर. हा हल्ला सुद्धा नसेल, थोडाही विरोध केला नसेल याने. हो रे, ते तर विचित्र आहेच, पण त्याही पेक्षा विचित्र एक गोष्ट आहे. तुला इथे कसला वास येत नाहीये? काही वेगळा असा वास? कसला तरी वास येतोय मला. हा, हे एक विशिष्ट प्रकारचं केमिकल आहे. आणि हे बघ, हे जे याच्या नाकाचं हाड आहे ना, ते पूर्णपणे तुटलंय. आणि ही याची अन्ननलिकाही पूर्ण डॅमेज झाली. हा खून पूर्ण प्लॅनिंगने केला गेलाय. हे बघा, हे वॅक्स इथे शटरच्या लॉकमध्ये घातलेलं होतं, म्हणजे खिडकी पूर्ण बंदच होणार नाही आणि कुणाला आरामात आतमध्ये येता येईल. सर म्हणजे कुणी इथून आत आला? पंकज, बुटांचे ठसे. सर हा बूट साधारण 11 नंबरचा वाटतोय. एक काम कर, प्लास्टर ऑफ पॅरिस घेऊन ये आणि बुटांच्या ठशांचं कास्ट बनव. सर, की कार्ड. रूमचं की कार्ड इथे. एक कार्ड तर लावलेलंच आहे इथे.
पूर्वी जरा या दरवाजाची लॉक सिस्टम चेक करून घे. अशा दारांमधून जेव्हा कोणी कार्ड स्वॅप करून एंट्री करतं तेव्हा लॉकच्या सॉफ्टवेअर डेटामध्ये त्याची एंट्री रजिस्टर होते. जरा बघू काल रात्रीपासून आतापर्यंत किती जणांनी एंट्री केली आहे ते. सर, एक कार्ड इथे सापडलंय, एक कार्ड तिथे लावलंय. 2 कार्ड्स. इतका निष्काळजीपणा. कुणी की कार्ड कसं काय हरवू शकतं? तुम्हाला माहितीये तुमच्या या निष्काळजीपणामुळे आमच्या हॉटेलचं नाव किती खराब झालंय ते. मॅडम, मी मास्टर की नेहमी सांभाळूनच ठेवतो आणि काल मी जेव्हा सगळ्या रूम स्वच्छ केल्या की माझ्याकडेच होती, पण त्यानंतर जेव्हा मी कीर्ती मॅडमची रूम क्लीन करायला गेलो त्यानंतर मला की सापडलीच नाही. माहित नाही कशी हरवली. हे बा, हेच आहे का ते मास्टर कार्ड? नाही सर, हे ते मास्टर कार्ड नाहीये. कमाल आहे. नुसतं बघूनच ओळखलं की हे ते कार्ड नाहीये. सर, आमच्या मास्टर कार्ड्सवर लिहिलेलं असतं मास्टर कार्ड्स आणि ती व्हाईट कलरची असतात. सर, हे एक नॉर्मल की कार्ड आहे जे आम्ही फक्त आमच्या गेस्टना अलॉट करतो. आय सी. बरं, असो. आपल्या निखिलच्या रूम मध्ये अजून कोणी राहत होतं का? नाही सर, ते एकटेच राहत होते. मग त्यांच्या रूम मध्ये 2 की कार्ड्स कसे? 2 की कार्ड्स? सर, 1 मिनिट, मी लगेच बघून सांगते. जरा चेक कर की मिस्टर निखिल यांच्या नावावर दुसरं कार्ड इश्यू झालं होतं. हो मॅम, डुप्लिकेट कार्ड. ओह येस. सर, आठवलं मला. कालच मिस्टर निखिलने आमच्याकडून डुप्लिकेट की कार्ड मागवलं होतं. तेव्हा ते आम्हाला म्हणाले होते की त्यांचं जे ओरिजिनल की कार्ड आहे ते कुठेतरी हरवलं होतं. पण एक कार्ड तर त्याच्या रूमच्या सॉकेटमध्ये घातलेलं आहे आणि हे दुसरं कार्ड आम्हाला जमिनीवर पडलेलं मिळालं. आय डोंट नो सर, पण त्यांनी आम्हाला हेच सांगितलं होतं की की कार्ड हरवलंय म्हणून. हरकत नाही. थँक्यू. वेलकम. हे एक कार्ड असताना देखील निखिलने डुप्लिकेट कार्ड का मागवलं असावं? अभिजित, कित्येकदा लोक डुप्लिकेट कार्ड अशासाठी मागवतात की इतरांनाही त्या रूम मध्ये येणं जाणं सोपं व्हावं. म्हणजे असं तर नसेल ना की निखिलचं कोणाची तरी लफडं असेल त्याच्या ऑफिसमध्ये किंवा मग बाहेर, म्हणून त्याने ते कार्ड त्याच्या गर्लफ्रेंडला दिलं असेल आणि तिनेच त्याचा जीव घेतला असेल. सर, डोअर्सची लॉकिंग सिस्टम स्कॅन केली आहे. रात्री की कार्ड 2दा स्वाईप झालं. एकदा 2:15 वाजता आणि एकदा 2:30 वाजता. साधारण त्यावेळी निखिलचा खून झाला होता. पण मग तो खुनी रूम मध्ये 2दा का गेला असावा? 2दा नाही, 3दा. एकदा डुप्लिकेट कार्डने, एकदा मास्टर कार्डने आणि एकदा खिडकीतून जी उघडीच होती. सर, मी सगळ्यांची चौकशी केली आहे. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ते रात्री रूम मध्ये झोपले होते. सगळेजण झोपले होते. मग ते 3 जण कोण आहेत जे निखिलच्या रूम मध्ये घुसले होते आणि त्यांच्यापैकी हा खून कोणी केला? याच्या छातीवर या ज्या खोल जखमा आहेत त्यावरून एक गोष्ट तर नक्की सिद्ध होते की याला एखाद्या धारदार शस्त्राने मारण्यात आलंय. म्हणजे आपलं पहिलं मर्डर वेपन असणार आहे एक तीक्ष्ण धार असलेला चाकू. मी तुला सांगितलं होतं ना, हे याच्या नाकाचं हाड तुटलंय आणि याची ही अन्ननलिकाही पूर्णपणे डॅमेज झाली आहे. हा, यावरून असं वाटतं की एखाद्या वस्तूने याचं तोंड दाबून याला गुदमरून मारलंय. एक्झॅक्टली. आणि असं करण्यासाठी त्याने ही उशी वापरली आहे. कारण या उशीचे दोरे मला या नाकावर आणि इथे याच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर मिळाले. म्हणजे आपलं मर्डर वेपन नंबर 2 आहे ही उशी. अभिजित, आठवतंय रूम मध्ये दाखल झालो होतो तेव्हा मी तुला म्हणालो होतो की कसला तरी विचित्र वास येतोय. हो, तुम्ही म्हणाला होता की कुठल्या तरी केमिकलचा वास आहे. एक्झॅक्टली अभिजित. आणि ते केमिकल आहे डायबिटीसचं औषध, जे डायबिटीसचे पेशंट अनेकदा इंजेक्शनच्या माध्यमातून घेतात. हे बघ इथे. मला नाही वाटत की याला डायबिटीज असेल. हे जे इंजेक्शन आहे एखाद्या नवख्या माणसाने दिलंय. त्याने हे डायबिटीसचं औषध याला फक्त मारण्यासाठी दिलं. सर, म्हणजे हे ते केमिकल नाही ना जे डायबिटीसच्या रुग्णांसाठी औषध आहे? पण जर नॉर्मल माणसाला त्याचा ओव्हरडोस दिला गेला तर त्याचा जीवही जाऊ शकतो. एक्झॅक्टली. या 3 प्रकारांपैकी कुठल्या तरी एका पद्धतीने याला मारणं शक्य होतं. तर मग खुन्याने 3ही प्रकार का वापरले असतील सर? कारण खुनीही कोणी एक नाही, 3 आहेत. काय? चला सर, गृहीत धरूया की याला 3 वेगवेगळ्या प्रकारे मारण्यात आलेलं आहे. मग हे कसं काय कळणार की कुठल्या पद्धतीने याचा जीव गेलेला आहे? हाच तर सगळ्यात मोठा गुंता आहे बॉस, जो आता आपल्याला सोडवायचा आहे. बरं, ही पार्टी स्वतः निखिलने दिली होती का? हो सर. ऍक्च्युली त्याला
USA मधून एका चांगल्या जॉबची ऑफर आली होती, म्हणून तीच सेलिब्रेट करण्यासाठी त्याने आमच्या सगळ्यांसाठी एक गेट टुगेदर ठेवलं होतं. पूर्ण स्टाफ, निखिलचा पूर्ण स्टाफ इकडे आला होता. हो, निखिल सरांच्या टीम मधले सगळेच इथे हजर आहेत. निखिलने त्यांच्या रूमची डुप्लिकेट की मागवली होती. त्यांच्याकडे ओरिजिनल की असतानाही. याबद्दल कुणाला काही माहिती आहे? याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही. बरं, त्याचं कुणाशी काही अफेअर वगैरे होतं का? अफेअर? निखिलचं तर एकच अफेअर होतं. कोणाशी? त्याच्या कामाशी सर. तो इतका मनी माइंडेड आणि ॲम्बिशियस होता की बघावं तेव्हा केवळ काम काम आणि काम. मला सांगा, निखिलचा मृत्यू झालाय हे तुम्हाला केव्हा कळलं आणि कसं कळलं? ऍक्च्युली सर, काल रात्री पार्टीनंतर खूप गोंधळ झाला होता, म्हणून सकाळी आम्हाला वाटलं की एकदा निखिलला भेटून सगळं सॉर्ट आउट करून घ्यावं. म्हणून आम्ही त्याच्या रूमकडे गेलो आणि बराच वेळ दरवाजा ठोठावत होतो. पण सर, बराच वेळ आम्ही दार वाजवूनही त्यांनी दार उघडलं नाही. तेव्हा आम्ही हाऊसकीपिंग वाल्यांना बोलवलं, पण त्यांच्याकडे मास्टर की नव्हती. सर, मी फोन सुद्धा ट्राय केला होता, पण त्यांचा फोन लागतच नव्हता. आणि सर, जेव्हा फायनली मॅनेजर आल्या आणि मास्टर कीने दरवाजा उघडला, तेव्हा आम्ही आत जाऊन बघितलं तर निखिल आत मरून पडला होता. काल रात्री पार्टी झाली, भांडण झालं आणि खूनही झाला. गोष्ट थोडी मोठी वाटते, जरा आरामात ऐकूया. मला इथे तुमच्याशी बोलायचंय. Cheers for our boss, निखिल. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅन. मित्र, एवढा मोठा जॉब मिळालाय तुला. थँक्स. फक्त थँक्स? अरे मग सांग ना, अजून काय हवंय तुला? मला 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 माझा हक्क हवाय, जो तूही राहून घेतलास. इनफॅक्ट आम्हा सगळ्यांचाच. बोल, देतोस? हा, हे जे तू युएसच्या जॉबवर एवढा उडतो आहेस ना, ही अपॉर्च्युनिटी तुला आम्हा सगळ्यांची वाट लावून मिळाली आहे. हे बघ, आता तू लिमिट क्रॉस करतोयस बघ. असं आहे का? लिमिट त्याने नाही, लिमिट तू क्रॉस केली निखिल, कळलं? काय फालतूगिरी चालली आहे तुमची? फालतूगिरी नाही, हेच सत्य आहे. युएसच्या कंपनीशी झालेल्या तुझ्या डीलचे पेपर्स मी बघितलेत. युएसच्या कंपनीने निकेटून्स म्हणजे आपल्या कंपनीला फंड ऑफर केला होता, पण तू आम्हा सर्वांची वाट लावून एकटाच मोठे व्हायला बघतोयस. मनोज आठवतोय? मनोज गाईज, याचा कॉलेजमध्ये एक मित्र होता मनोज नावाचा. द गाय वॉज रिअली इंटेलिजंट, व्हेरी इंटेलिजंट. त्या बिचाऱ्याने स्वतःच्या मेहनतीने काही सॉफ्टवेअर्स बनवले होते, पण या साहेबांनी त्या बिचाऱ्याने मेहनतीने बनवलेले सॉफ्टवेअर्स एका कंपनीला विकून टाकले. पण तो बिचारा भोळा माणूस, हा धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्याने सुसाईड केलं. तुला आठवतंय ना निखिल? ओ, इतका तिरस्कार भरलाय तुझ्या मनात. जर असं होतं तर माझ्या बरोबर बिझनेसच का केलास? याचा आहे का उत्तर? नाही. चल मीच सांगतो, कारण तू एक खूप मोठा लुझर आहेस. इनफॅक्ट तू एकटाच नव्हे, तुम्ही सगळेच कम्प्लीट लुझर आहात. पार्टी संपली आहे, चला निघा इथून. गेट लॉस्ट. तुझी तर लुझर कोणाला बोलतो रे? तुझ्या तर बघ ना, काही बोलतोय. चल इथून. अरे, पार्टी नाहीये. तुम्ही सगळे कसे राहिला होता वेगवेगळ्या रूम मध्ये? सर, सिनियर मॅनेजमेंटचे 4 जण सिंगल रूम मध्ये राहत होते. म्हणजे की मी, जोसेफ, अरुण आणि स्वतः निखिल. आणि बाकीच्यांनी दोघात एक रूम शेअर केली होती सर. एका रूम मध्ये जया आणि प्रीती, एकात शारदा आणि कीर्ती, आणि एकात अभय आणि सॅम. तुम्ही तुमच्या रूम मध्ये गेल्यावर परत बाहेर नाही आलात? पण पार्टी तर खूप लवकर संपली होती ना. मग सगळेजण शहाणा बाळासारखे आपापल्या रूम मध्ये जाऊन शांत कसे काय झोपल्यात? सर, ते मी आणि शारदा रात्रभर बोलत बसलो होतो, कारण पार्टीत जे घडलं होतं त्याचा विचार मनातून जातच नव्हता. हो सर, आम्ही दोघी रूम मध्येच होतो. साधारण 4-5 वाजेपर्यंत बोलत बसलो होतो. सर, माझी काही करण्यासारखी अवस्थाच नव्हती. मी सरळ पार्टीतून घरी आलो आणि बेडवर कोसळलो, आणि मग सकाळीच जाग आली. राईट सर, हा रात्री खूप जास्त प्यायला होता. इनफॅक्ट इतका प्यायला होता की मी रात्रभर मध्ये मध्ये उठून याला बघत होतो. सर, मी तर लगेच झोपले. आणि हो, प्रीती रात्री ऑनलाईन होती. हो सर, मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. तो लंडन मध्ये असल्यामुळे त्याचा टाइम झोन वेगळा आहे, म्हणून आम्ही रोज 3-4 तास बोलतो. हवं तर तुम्ही माझे कॉल लॉग्स चेक करू शकता. आणि जोसेफ कुठे? जोसेफ तो तर मला वाटतं सर रात्री पार्टी नंतरच गायब झालाय. गायब याचा अर्थ काय? सर, रात्री पार्टीमध्ये तो आमच्या बरोबरच होता.
पण नंतर आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो. पण कोणास ठाऊक सर तो कुठे निघून गेला. आणि सकाळी हे असं झाल्यावर मी त्याला फोनही केला होता, पण सर त्याचा फोनच लागला नाही. मग मी रिसेप्शनवर जाऊन चौकशी केली, तेव्हा कळलं की तो रात्रीच कुठेतरी निघून गेला. एका माणसाचा खून झालाय आणि एक माणूस गायब आहे, आणि अजूनपर्यंत तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीत. तुम्ही जाऊ शकता. निघा. सर, मला तर असं वाटतंय सगळेचे सगळे खोटं बोलतायत. जोवर खरा गुन्हेगार सापडत नाही तोवर हे सगळे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. याच्या छातीवर या ज्या खोल जखमा आहेत ना, त्या जखमाही खूप मोठं प्रश्नचिन्ह आहेत. हे बघा, या जखमा बघितल्या याच्या छातीवर, या दोन्ही जखमांमधलं अंतर समान आहे. आणखीन एक गोष्ट, या जखमांच्या आतल्या बाजूला धारदार अशा खुणा आहेत आणि बाहेरच्या बाजूला ब्लंट आहेत, बोथट आहेत. डॉक्टर साहेब, चाकूचे वार असेच असतात ना? म्हणजे एका बाजूला बोथट असतात आणि दुसऱ्या बाजूला धारदार? हो दया, असतात. चाकूचे वारही असेच असतात, पण या केसमध्ये असं नाहीये. आणि या केसमध्ये ह्या ज्या दोन्हीच्या दोन्ही जखमांमध्ये हे जे एकसारखं अंतर आहे, तसं चाकूच्या वाराने होऊच शकत नाही. म्हणून मला वाटतं की हे वार एखाद्या कात्रीचे असावेत. कात्री जिचा धारधार भाग आतल्या बाजूला असतो आणि बोथट भाग बाहेरच्या बाजूला असतो. आणि ही कात्री ही नेहमीच्या वापरातली साधी सुधी नाहीये. सर, ही कात्री बाहेर गार्डन मध्ये फेकलेली होती सर. ही बघा. आणि सर, त्यावर ब्लडचे ट्रेसेस पण आहेत. मी जिच्याबद्दल सांगत होतो ती हीच कात्री, आणि यावर ब्लडचे ट्रेसेस देखील आहेत. कदाचित खुन्याने या कात्रीनेच वार केले असावेत. येस. आणखीन एक गोष्ट की वार करणारा माणूस लेफ्ट हँडर होता. हे बघा, जेव्हा एखादा माणूस डाव्या हाताने वार करतो तेव्हा वार उजव्या बाजूला जातो, आणि जेव्हा उजव्या हाताने वार करतो तेव्हा वार डाव्या बाजूला जातो. निखिलच्या जखमा उजव्या बाजूला गेल्या आहेत, म्हणून मला वाटतं की ज्याने कोणी हे वार केलेत तो लेफ्टी आहे, डावखुरा. आणखी एक गोष्ट, ज्याने कोणी हे वार केलेत तो एक पुरुष आहे, कारण इतक्यांदा इतके खोल वार, जवळपास 7 इंच खोल जखम, त्याच्यासाठी भरपूर ताकद पाहिजे. म्हणजे खुनी डावखुरा आणि बलवान पुरुष आहे. आणि त्याच्या बुटांची साईज 11 आहे. चला, पहिल्या खुन्याबद्दल थोडं तरी समजलं. सर, दोघं अरुण आणि अभय डावखुर आहेत. अरुण सिंगल रूम मध्ये होता आणि अभयने समीर सोबत रूम शेअर केली होती. समीर सोबत, जो नशेत होता. म्हणजे अभयने निखिलच्या रूम मध्ये जाऊन त्याचा खून केला असता तर समीरला समजलंच नसतं. आणि सर, अरुण तोही एकटाच होता की? आता हे दोघे पोटेन्शियल सस्पेक्ट्स आहेत. त्यांच्या बुटांच्या साईज चेक केल्या? हो सर, चेक केल्या. दोघांपैकी कुणाचाही नंबर 11 नाहीये. अरुण 13 नंबरचे बूट घालतो आणि अभय 8. आणि ते बुटांचे ठसे मिळाले होते 11 नंबरचे, ते कोणाशी मॅच झाले? हो सर, मॅच झालेत. धीरजशी. धीरज? धीरजची ही सिंगल रूम आहे, पण सर तो लेफ्ट हँडेड नाहीये, राईट हँडेड आहे. चुकून असं झालं नसेल ना की डॉक्टर साळुंक्यांचा गैरसमज झाला असेल? म्हणजे कदाचित
खुनी लेफ्ट हँडेड नसेलच? साळुंखे साहेबांशी बोलण्या अगोदर या धीरजकडे बघूया. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरंच निखिलला मारलं नाहीये सर. क्राईम सीनवर आम्हाला तुझ्या बुटांचे ठसे मिळालेत. पण सर असंही होऊ शकतं ना की कोणीतरी माझे बूट मुद्दामूनच चोरले असतील. आणि सर मी माझे बूट रूमच्या बाहेर ठेवले होते पॉलिश करण्यासाठी. पण तू रूम मध्ये एकटाच होतास आणि हे सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे पुरावा सुद्धा नाहीये. सर ते शारदा शारदा? शारदाचं काय? ऍक्च्युली शारदा आणि माझं अफेअर आहे सर. पण आम्हाला ही गोष्ट कोणालाच कळू द्यायची नव्हती. आणि सर शारदा माझ्याबरोबर माझ्या रूममध्येच होती. पण शारदा म्हणाले की ती तिच्या रूममध्ये होती कीर्तीसोबत. सर ते तिने आमचं लपवण्यासाठी खोटं सांगितलं. आणि फक्त कीर्तीच एक आहे जिला आमच्या अफेअरबद्दल सगळं माहिती आहे. इनफॅक्ट कीर्तीनेच आम्हाला एनकरेज केलं होतं. धीरज खरं सांगतोय. मी त्याच्यासोबत त्याच्याच रूममध्ये होते. सर जर याची थिअरी खरी असेल आणि खरंच कोणा दुसऱ्याने याचे बूट घालून खून केला असेल तर असू शकतं. पण ही माती आणि गवत बुटांच्या आतमध्ये गेलंच कसं? असं काहीतरी आहे जे आपल्या लक्षात येत नाहीये. निखिलचा खून अभय करू शकतो. हो. कशावरून सर? जरा विचार कर पूर्वी. अरुण ज्याच्या बुटांची साईज 13 आहे, त्यामुळे अरुण धीरजचे बूट घालू शकत नाही कारण धीरजच्या बुटांची साईज 11 आहे. अरुणचे पाय धीरजच्या पायांपेक्षा मोठे आहेत. परंतु अभय ज्याच्या बुटांची साईज 8 आहे म्हणजे त्याचे पाय छोटे आहेत, तो धीरजचे बूट नक्कीच घालू शकतो. अभय धीरजचे बूट घालून निखिलचा खून करू शकतो. आता राहिला मुद्दा त्या ठशांचा. जेव्हा एखादा लहान पायाचा माणूस मोठ्या साईजचे बूट घालून चालायला बघतो तेव्हा स्वतःचा बॅलन्स सांभाळण्यासाठी तो आपल्या बॉडीचं प्रेशर, वजनाचं प्रेशर बोटांच्या पुढच्या बाजूला टाकतो आणि त्यामुळेच ठसेही तसे उठतात. समजलं? दया जरा तुझे बूट पूर्वीला दे. चालून दाखव. हा चाल. हो सर. बॅलन्स सांभाळण्यासाठी मला प्रेशर पुढे टाकावं लागतं. अच्छा, म्हणून आम्हाला तिथे जे ठसे मिळाले होते ते पुढच्या बाजूला दबल्यासारखे होते. म्हणजे 3 खुन्यांपैकी एक खुनी आहे अभय. म्हणजे आधी अभयने निखिलच्या रूमच्या खिडकीचं लॉक बिघडवलं आणि जेव्हा रात्री समीर नशेत तर होऊन झोपी गेला तेव्हा अभय बाहेर गेला, धीरजचे बूट घातले, गार्डन मधून कात्री उचलली, धीरजच्या रूम मध्ये गेला आणि त्याचा खून केला. आता याचा शोध घ्यायचा की उरलेले 2 खुनी कोण आहेत आणि या तिघांपैकी सगळ्यात आधी खून कोणी केला. बॉस इतकं खुश व्हायची गरज नाहीये. ही केस अजून सॉल्व्ह झाली नाहीये कारण निखिलचे 2 खुनी अजून सापडले नाहीयेत. हो साळुंखे, माहितीये अजूनही 2 खुनी सापडायचे, पण तेही लवकरच सापडतील. सापडला सर, सापडला. तो जोसेफ सापडला. हे खरंय सर. मी रात्री रिसॉर्ट मधून निघून गेलो होतो कारण सर मला डायबिटीज आहे आणि मला दिवसातून 3 वेळा डायबिटीसचं इंजेक्शन घ्यावं लागतं सर. आणि सर रात्री जेव्हा मी डायबिटीसचं इंजेक्शन घ्यायला गेलो तर बघतो तर काय माझं किट तिथे नव्हतंच. त्यामुळे नाईलाजाने मला इंजेक्शन घ्यायला घरी जावं लागलं. विचार केला सकाळी लवकर परत येईन. म्हणजे नक्की काय तुझ्या डायबिटीसच्या औषधाचं किट गायब झालं? म्हणजे सर आम्ही 2 दिवसांसाठी रिसॉर्टला गेलो होतो आणि मी मला आवश्यक असणारी सगळी औषधं माझ्यासोबतच घेतली होती. इंजेक्शन, सिरिंज, सगळं काही. सकाळचं आणि दुपारचं इंजेक्शनही घेतलं होतं सर मी. पण मी रात्रीचं इंजेक्शन घ्यायला गेलो तेव्हा माझं किट कुठेतरी गायब झालं होतं सर. माहित नाही कुणी कसं कधी गायब केलं होतं सर. चल मानतो तुझे बोलतोस ते खरंय,
पण मग तुझा मोबाईल फोन का ऑफ होता? सर माझा फोन डिस्चार्ज झाला होता आणि चार्जर रिसॉर्टमध्येच राहिला होता. ठीक आहे, आता तू जाऊ शकतोस. गरज पडली तर आम्ही तुला पुन्हा बोलवून घेऊ. ठीक आहे? ठीक आहे सर. बॉस, मी म्हणालो होतो ना, तिघांपैकी एका खुन्याने निखिलला डायबिटीसच्या औषधाचा ओव्हरडोस दिला होता. पण सर, हा पार्टी संपल्यानंतर लगेच निघून गेला होता आणि रात्रभर तिथे नव्हता. मला नाही वाटत की याने खून केला असेल. खून भलेही कुणीही का केला असे ना, पण कोणीतरी डायबिटीसची औषधं चोरली आहेत याच्या रूम मधून. याचा शोध घ्यावा लागेल. कोण कोण गेलं होतं जोसेफच्या रूम मध्ये आणि कोणी चोरली त्याची औषधं. सर, कीर्ती, समीर आणि प्रीती हे तिघे जण पार्टी सुरू होण्याआधी जोसेफच्या रूम मध्ये गेले होते आणि समीर तर रागातच होता. तो निखिल बद्दल वाईट साईड बोलत होताच. या तिघांपैकीच कोणीतरी जोसेफचं डायबिटीसचं किट चोरलं असावं. सर, ती प्रीती असू शकत नाही. ती तर रात्रभर बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत होती, व्हिडिओ चॅटिंग करत होती. आणि सर, समीर तर शुद्धीतच नव्हता की तो असं काही करेल. म्हणजे मग कीर्ती? हो, कीर्ती तर रूम मध्ये एकटीच होती सर, कारण शारदा धीरजच्या रूम मध्ये होती. आणि सर, ते मास्टर की कार्ड, हाऊसकीपिंग वाल्यांकडून ते कार्ड सुद्धा कीर्तीच्या रूम मधून गायब झाला होता. म्हणजे यावरून एक गोष्ट नक्की होते की ती कीर्तीच असणार जिने ते डायबिटीसचे इंजेक्शन निखिलला दिलं, त्याचा जीव घेतला आणि मग पळून गेली तिथून. सर, दोघे जण तर सापडले. आता ती तिसरी खुनी तीच असेल ना, जिच्यासोबत निखिलचं लफडं. मला म्हणायचंय की जिला निखिलने ते डुप्लिकेट कीकार्ड दिलं होतं. तिसरा खुनी तो आहे ज्याने निखिलला उशीने दाबून मारलं, ज्यामुळे त्याचं नाक आणि अन्न नलिका तुटली. पण सर, कोण असू शकतं? मी सांगतो की ती तिसरी व्यक्ती कोण होती ते. खुनासाठी ज्या उशीचा वापर करण्यात आला होता ती उशी मी अगदी बारकाईने चेक केली. खरं सांगायचं तर कापडावरचे फिंगरप्रिंट्स मिळवणं हे अतिशय क्लिष्ट काम आहे, जवळपास अशक्यच आहे. पण सध्याच्या काळात परदेशात एका नव्या टेक्नॉलॉजीचा विकास झालाय, ज्याच्यामुळे आता ते शक्य झालंय, ज्यामध्ये सुवर्ण भस्माचा अरे वापर साळुंखे, करून- तुझं ते सुवर्ण भस्म वगैरे राहू दे रे. फक्त एवढंच सांग की तुला उशीवरून कोणाचे फिंगरप्रिंट मिळालेत का? मी प्रयत्न केला पण नाही मिळाले. मग ही सगळी कथा कशाला ऐकवतोयस जर काही मिळालंच नाहीये तर? हे कोणी सांगितलं की काहीच मिळालं नाही? अरे आताच तर म्हणालास तू. नाही, मी म्हणालो की फिंगरप्रिंट्स मिळाले नाहीत. अरे बॉस, फिंगरप्रिंट्स मिळाले नसले तरी मला त्या उशीवरून बरंच काही सापडले. एक तर मला त्या उशीवर कुणाच्या तरी त्वचेचे अगदी बारीक बारीक तुकडे मिळाले जे मी DNA टेस्ट साठी पाठवले. आणि ती उशी मी जेव्हा आणखी बारकाईने चेक केली तेव्हा मला तिच्यावर मिळालं बॉस, हातांची साईज छोटी असणं, उजव्या हाताच्या बोटातील अंगठी आणि उशीवरच्या नखांच्या खुणा, या सगळ्यावरून हे कळतं की व्यक्ती एक स्त्री आहे. बघितलं सर, मी म्हणालो होतो ना निखिलचं कोणाशी तरी लफडं आहे म्हणून. पण कोण कोण असेल ती स्त्री? आपले लोक त्या हाताच्या ठशाशी सगळ्या मुलींचे हात मॅच करून बघतील ना. नाही चाळून त्याचा काही उपयोग नाहीये, त्याचा काहीच उपयोग नाही. का? हे बघ, हा धीरज शारदा सोबत त्याच्या रूम मध्ये होता. जोसेफ हा तर रिसॉर्ट मध्ये नव्हताच. कीर्तीने डायबिटीसचे इंजेक्शन वापरून निखिलला मारून टाकलं. अभयने
निखिलला कैचीने मारलं, कैचीने. जया तर झोपली होती रिसॉर्ट मध्येच आपल्या रूम मध्ये. प्रीती व्हिडिओ कॉलवर बोलत होती. समीर दारूच्या नशेत धुंद होता. मग आता या सगळ्यात मागे उरतो अरुण, ज्याच्याकडे कुठलाच पुरावा नाही, जो हे म्हणतोय की तो त्याच्या रूम मध्ये एकटाच होता. अरुण, पण बॉस खुनी तर कोणी बाई आहे. तेच तर साळुंखे. म्हणूनच यांच्यापैकी कुणाचेही हँडप्रिंट्स मॅच होणार नाहीत. कुणाचेही हँडप्रिंट्स मॅच नाही होणार, कारण खुनी यांच्यापैकी कुणीच नाहीये. यांच्यापैकी नाहीच आहे, ती तर कोणी भलतीच आहे. आणि मला माहितीये ती कोण आहे ते. तुमचा संशय खरा ठरला सर. ही तीच आहे. निखिलमुळे त्याच्या मित्राने मनोजने सुसाईड केलं होतं, त्याची गर्लफ्रेंड. मनोजची गर्लफ्रेंड? पण मग निखिलने तिला की कार्ड कशाला दिलं? दिलं नाही, ते की कार्ड तिने स्वतः बनवलं. निखिलच्या रूमचं की कार्ड कधी हरवलंच नव्हतं ना. निखिलने छायाला कधी सांगितलं की त्याला त्याचं डुप्लिकेट की कार्ड हवंय. ते डुप्लिकेट की कार्ड स्वतः छायानेच बनवलं, स्वतः आपल्या मर्जीने. आणि मग निखिलच्या रूम मध्ये जाऊन निखिलला मारून टाकलं. आपला प्रियकर मनोजच्या मृत्यूचा सूड उगवला तिने, सूड उगवला. सर, तुम्ही आम्हाला बोलवलं? हो हो, आम्ही तुम्हाला इथे यासाठी बोलवलं कारण की खुन्याचा शोध आम्ही घेतलाय. तुम्हाला खुनी सापडला सर? कोण आहे तो? तुम्हाला फार घाई झालीये जाणून घ्यायची? सर, ते मी असंच विचारत होते. तर मिस्टर अभय, तुम्हाला काय वाटतं कोण असेल खुनी? सर, ते मी कसं सांगू शकतो? ते तर तुम्हाला माहित असेल ना. आम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही अंदाज लावून बघा. मिस छाया, तुम्हाला काही अंदाज आहे का? आता मी याबद्दल काय सांगणार? हे बघा, प्लीज लवकर करा, मला खूप महत्वाची कामं आहेत. अरे हो, तुम्हाला तर घाई असणारच. जशी की खुनाच्या रात्री होती. निखिलला उशीने दाबून मारल्यानंतर घाई घाई तिथून निघताना तुम्ही हे डुप्लिकेट की कार्ड तिथेच विसरून गेलात. काही आठवतंय का? हे काय बोलताय तुम्ही? मी त्याचा खून का करेन? मी तर त्याला ओळखतही नाही. ऑफकोर्स तू त्याला ओळखतेस. तुझ्या बॉयफ्रेंडने काही वर्षांपूर्वी या निखिलमुळेच आत्महत्या केली होती ना. त्याचाच बदला घ्यायचा होता ना तुला. याचा अर्थ मनोज हिचा बॉयफ्रेंड होता. गाईज, याचा कॉलेजमध्ये एक मित्र होता मनोज नावाचा. द गाय वॉज रिअली इंटेलिजंट, व्हेरी इंटेलिजंट. त्या बिचाऱ्याने स्वतःच्या मेहनतीने काही सॉफ्टवेअर्स बनवले होते. पण या साहेबांनी त्या बिचाऱ्याने मेहनतीने बनवलेले सॉफ्टवेअर्स एका कंपनीला विकून टाकले. हा धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्याने सुसाईड केलं. याचा अर्थ निखिलचा खून हिनेच केला. तिघा जणांनी मारलंय निखिलला, तिघांनी खून केलाय. आणि ते तिघे तुमच्यापैकीच कोणीतरी आहे. हे काय बोलताय सर तुम्ही? तेच जे तुम्ही ऐकलं. हवं तर विचारा मिस्टर अभय आणि मिस कीर्तींना. काय अभय, तसं तर आम्हाला पुरावा मिळालाय, पण आता तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करता की ही सगळी कथा आम्हीच ऐकवायची तुम्हाला? सांगतो सर. या निखिलने आम्हाला खूप मोठा दगा दिला होता सर. इतका मोठा दगा की तो मी माझ्या डोक्यातून काढूच शकत नव्हतो. बस त्याच कारणाने रागाच्या भरात मी त्याला मारून टाकलं. त्याला युएसची जी अपॉर्च्युनिटी मिळाली होती त्यामागे आम्हा सगळ्यांचे कष्ट होते आणि तो आमचा हक्क डावलून एकटाच मजा करण्याच्या विचारात होता. मला ते सहनच झालं नाही, म्हणून मी जोसेफचं डायबिटीजचं इंजेक्शन देऊन त्याला मारून टाकलं. चला, हे चांगलं झालं की तुम्ही सगळ्यांनी तुमचा गुन्हा कबूल केलात. या तिघांना अरेस्ट करा. पण सर, तुम्ही आम्हाला असं अरेस्ट नाही करू शकत. डोकं ताळ्यावर आहे का तुझं? तुम्हा तिघांविरुद्ध पुरावे आहेत आमच्याकडे. पुरावा? पुरावा आम्ही त्याच्यावर हल्ला केला होता याचाच असेल ना सर?
तर 3 वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केला होता. म्हणजे तिघेही खुनी असू शकत नाहीत ना. खुनी तो असणार ज्याने सगळ्यात आधी हल्ला केला असेल आणि बाकीच्या दोघांनी त्यांनी एका प्रेतावर हल्ला केला असेल. म्हणून आता जोवर तुम्ही हे प्रूव्ह करत नाही की सगळ्यात पहिला हल्ला कुणी केला होता, तोवर तुम्ही आम्हाला अरेस्ट करूच शकत नाही. आणि तरीही अरेस्ट केलंच ना तरी आमच्यावर कसलीच केस होऊ शकत नाही, कारण एखाद्या मेलेल्या माणसाला कुणी 3दा मारूच शकत नाही. कीर्ती, छाया, अभय, तुम्हा तिघांपैकी निखिलचा खरा खुनी कोण आहे ते तर आम्ही लवकरच सांगू. पण त्याआधी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. आजपर्यंत कुठलाही गुन्हेगार आमच्या हातातून निसटलेला नाहीये. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बॉस, निखिलवर 3 वेगवेगळ्या लोकांनी 3 वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केला. सगळ्यात आधी तुमच्याबद्दल बोलूया. कीर्ती, राईट? तुम्ही निखिलला डायबिटीसच्या औषधाचा ओव्हरडोस दिलात, इंजेक्ट केलात. साधारणपणे आपण एखाद्याला औषध देतो किंवा विषही देतो तेव्हा ते त्या माणसाच्या पूर्ण शरीरात पसरतं रक्ताच्या माध्यमातून. ते औषध किंवा विष आधी हार्टमध्ये जातं आणि मग हार्ट त्याला पंप करून पूर्ण शरीरात पोहोचवतं. पण हे औषध जे तुम्ही निखिलला दिलं ते त्याच्या पूर्ण शरीरात पसरलं नव्हतं. उलट थोडं औषध तर बाहेरच राहिलं होतं. का? कारण की त्याचं हार्ट कामच करत नव्हतं, हार्ट पंप करतच नव्हतं. त्यामुळे ते औषध त्याच्या शरीरात पोहोचलं नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही निखिलला इंजेक्शन दिलं तेव्हा निखिल मेलेलाच होता. आता तुम्ही, काय नाव तुमचं? अभय. अभय. अभयने एका मोठ्या कात्रीने जबरदस्त वार केला त्याच्या छातीवर, राईट? साधारणपणे जेव्हा कोणी एखाद्या माणसावर इतक्या ताकदीने एखाद्या धारदार शस्त्राने वार करेल तेव्हा काय होईल? रक्ताचा फवारा उडेल. पण निखिलच्या केसमध्ये तसं झालं नाही. रक्ताचे काही शिंतोडे उडाले आणि अगदी थोडंसं रक्त त्याच्या जखमेतून बाहेर आलं. का? अगेन त्याचं हार्ट रक्ताला पंपच करत नव्हतं. आणि ते पंप यासाठी करत नव्हतं कारण त्याचं हार्ट बंद पडलं होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुम्ही जेव्हा त्याच्यावर कात्रीने वार केला तोपर्यंत निखिल मेला होता. याचा अर्थ असा आहे की निखिलला सगळ्यात आधी मारणाऱ्यांपैकी ना तू होतास अभय, आणि ना तू होतीस कीर्ती. निखिलला सगळ्यात आधी मारणारी होती छाया. निखिलचा जीव घेतला या छायाने. तोंडावर उशी दाबून गुदमरून मारलं त्याला. बोल छाया, अजून काय पुरावा हवाय तुला? शंका मिटली ना? अभय, तुला आणि कीर्ती तुला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याखाली दोघांनाही कमीत कमी 7-8 वर्षांची शिक्षा तर नक्की होणार. आणि छाया, तुला निखिलच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी आयुष्यभर जेलच्या गजा आड सडावं लागेल. आयुष्यभर आता जेलची हवा खा.